वेलकम बॅक स्टुडंट. न्यू लेक्चर ऑफ AC सर्किट. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण AC सर्किट ह्या टॉपिकची जो काय थेरॉटिकल पार्ट आहे हा आपण पूर्णपणे संपवलेला आहे. ओके, त्याचबरोबर तुम्हाला जी काही एक्सरसाइज नंबर फर्स्ट जी काय सॉल्व करायला सांगितली होती ती खूप कमी मुलांनी आतापर्यंत काय केली आहे, सेंड केलेली आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण AC सर्किटचं जे काय तुमचं 12th बोर्डचं जे काय टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकची आपण काय बघणार आहे, एक्सरसाइज बघणार आहे. ओके, तर मग एक्सरसाइज बघताना आपण जे काय फर्स्ट जे काय क्वेश्चन्स आहेत ते सगळे तुमचे काय थेरॉटिकल क्वेश्चन्स आहे आणि ते थिअरीवर काय डिपेंड आहे. ओके, त्याचे सोल्युशन्स तुम्हाला ऑलरेडी बुकमध्ये मिळतील. आज आपण याचे जे काय प्रॉब्लेम्स आहे ते प्रॉब्लेमचे काय बघणार आहे, सोल्युशन्स आपण स्टडी करणार. ठीक आहे, जे काय प्रॉब्लेम्स असतील त्या प्रॉब्लेमचे काय करणार आपण, सोल्युशन्स आपण स्टडी करणार आहे. ओके, बघा मग आता त्यामध्ये जे काय बुक्समध्ये का तुमचे क्वेश्चन्स आहे, क्वेश्चन्स आहेत तुमचे एक्झाम्पल नंबर 12 पासून. ठीक आहे, एक्झाम्पल नंबर 12 पासून तुमचे काय सगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्या अगोदर सगळे क्वेश्चन्स काय तुमचे थिअरीचे आहेत. ठीक आहे, तर बघा प्रॉब्लेम नंबर 12 तुम्हाला गिवन आहे. इफ द इफेक्टिव्ह करंट इन अ 50 सायकल AC सर्किट इज 5 एम्पियर, what is the peak value of current and what is the current 1/600 second after it was 0. बघा क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलं आहे इफ द इफेक्टिव्ह करंट. ठीक आहे, आता इफेक्टिव्ह करंट म्हणजे आपल्याला माहिती काय असतो, इफेक्टिव्ह करंट इज नथिंग बट युअर IRMS. IRMS is given 5 ampere, then frequency is given 50 hertz and time is given 1/600 second. ओके, तर क्वेश्चन तुम्हाला विचारलं आहे व्हॉट विल बी द करंट 1/600 अँड पीक व्हॅल्यू. ठीक आहे, पीक व्हॅल्यू म्हणजे आपल्याला काय करायचं, I0 कॅल्क्युलेट करायचं आहे आणि सेकंड आपल्याला हे जे काय टोटल व्हॅल्यू असेल ती टोटल व्हॅल्यू पण काय करायची, कॅल्क्युलेट करायची. बघा मग आपल्याला आता I0 कॅल्क्युलेट करायचं, आपल्याकडे रिलेशन आहे I0 = IRMS अपॉन √2. ठीक आहे, मग IRMS तुम्हाला दिलं आहे बघा 5 एम्पियर डिवाइड बाय √2 मीन्स 1.41. ओके, ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, एक्सक्यूज मी, बघा काय दिलं आहे तुम्हाला I0 काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी जो का तुमचा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला असेल तुमचा IRMS = I0 upon √2, that is I0 = IRMS into √2, that is IRMS is nothing but 5 ampere into √2, that is 5 into 1.41, we get the answer 7.07 ampere. ओके, हा झाला तुमचा I0. त्यानंतर सेकंड विचारले व्हॉट विल बी द टोटल करंट. ठीक आहे, म्हणजे करंटची व्हॅल्यू आपल्याला माहिती काय लिहितो आपण, I = I0 into sin ωt. बघा I0 किती आला तुमचा आता 7.07 into sin, आता ओमेगा म्हणजेच काय लिहितो आपण 2π into f into t. ठीक आहे, म्हणजे किती असेल बघा 7.07 into sin 2π into फ्रिक्वेन्सी दिली आपल्याला 50 हर्ट्स into टाइम दिलेला 1/600 सेकंड. ओके, देअरफॉर 7.07 into sin, बघा 0 कॅन्सल, 5 हा येईल तुमचा 2 1चा 2 3चा, म्हणजे जे काय आन्सर असेल तुमचं ते येईल π/6. ओके, दिस इज नथिंग बट π/6. देअरफॉर 7.07 into sin π/6 जे आहे तुमचं तो असतो आपल्याला माहिती इट इज नथिंग बट 1/2 or 0.5, दॅट इज आन्सर विल बी 35.535 ampere. दिस विल बी द टोटल आन्सर फॉर एक्झाम्पल पर्पज फर्स्ट. ठीक आहे, ते काय एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे तरी काय आन्सर असेल ते असेल 3.535 ampere. ओके स्टुडंट, देन क्वेश्चन नंबर सेकंड. Question number 2. Question is, if
अ लाईट बल्ब इज रेटेड 100 वॅट. ओके, बघा तुम्हाला पॉवर दिलेली आहे. पॉवर इज 100 वॅट फॉर 220 व्होल्ट AC सप्लाय ऑफ 50 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी गिवन आहे 50 हर्ट्ज अँड V is equals to 220 व्होल्ट. कॅल्क्युलेट रेजिस्टन्स ऑफ द बल्ब. आपल्याला क्वेश्चन विचारलं कॅल्क्युलेट रेजिस्टन्स ऑफ द बल्ब अँड द RMS करंट फ्लोईंग थ्रू द बल्ब. देन IRMS आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, बघा आपल्याला दिले त्यांनी फ्रिक्वेन्सी गिवन आहे. आपल्याला पॉवरचं इक्वेशन माहिती आहे. पॉवर इज इक्वल्स टू नथिंग बट IRMS इंटू VRMS. ओके, मग ह्या प्रॉब्लेमवरून किंवा या फॉर्म्युल्यावरून आपल्याला काय मिळणार आहे? सगळ्यात पहिले IRMS व्हॅल्यू काय करतील? इझिली कॅल्क्युलेट करतील. दॅट इज IRMS इज इक्वल्स टू P अपॉन VRMS. बघा पीची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 100 वॅट डिवाइड बाय VRMS तुम्हाला गिवन आहे. दिस इज नथिंग बट VRMS 220 व्होल्ट. ओके, देअरफॉर IRMS विल बी 10 upon 22, that is IRMS is equals to 0.4545 ampere. ओके, हा असेल तुमचा IRMS करंट. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट रेजिस्टन्स. बघा मग आता रेजिस्टन्स का आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आपल्याला माहिती V इक्वल टू काय लिहितो आपण I इंटू R. देअरफॉर R इज इक्वल्स टू VRMS अपॉन IRMS. VRMS तुम्हाला दिलेला आहे 220. IRMS आपल्याला किती आला बघा आता. IRMS इज नथिंग बट इट इज 0.4545 किंवा आपण जनरेटर का आपण त्याला या फॉर्ममध्ये लिहिला तो किती असेल तुमचा बघा 10 upon 22, that is 22 into 22, we get 484 ohm. This will be the value of resistance, that is R equal to 484 ohm. Take a screenshot or make your own notes. Okay, then question number 14 is a 15 microfarad capacitor is connected to 220 volt 50 hertz source. Find the capacitive reactance and the current RMS and peak current in the circuit. Next, if the frequency is double, what will be happen to the capacitive reactance and the current? बघा फर्स्ट पार्ट तुम्हाला दिलाय a 15 microfarad capacitor म्हणजे आपल्याला गिवन बघा C equal to 15 microfarad capacitor, that is 15 into 10 raised to minus 6 farad. It is connected to a source, that is voltage 220 volt and 50 hertz frequency. Find the capacitive reactance. तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करते बघा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजे आपल्याला XC कॅल्क्युलेट करायचं आहे अँड करंट. ठीक आहे, आपल्याला करंट म्हणजे IRMS अँड I0 हे पण काय करायचे कॅल्क्युलेट करायचे. ओके, बघा सगळ्यात पहिले आपण कॅल्क्युलेट करूया XC. XC म्हणजेच आपल्याला माहिती आहे XC इज नथिंग बट कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला असतो बघा 1 upon ओमेगा इंटू C. दॅट इज 1 upon ओमेगा C. ओमेगा इज नथिंग बट 2 pi into F into C. 1 upon 2 into 3.14 into 50 frequency, that is 50 hertz into C is given 15 into 10 raised to minus 6. ओके, मग आता हे सगळं जर का कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर ते आन्सर येणार तुमचं 212.2 ohm. दॅट इज कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स विल बी 212.2 ohm. ओके, देन नेक्स्ट इज कॅल्क्युलेट IRMS, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ द करंट. मग आता रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ करंट जर का तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे असेल तर बघा आपल्याकडे एक रिलेशन आहे V इज इक्वल्स टू I इंटू XC. ओके, दॅट इज जर का आपल्याला IRMS कॅल्क्युलेट करता असेल तर काय असेल तो IRMS इज इक्वल्स टू काय लिहिता येईल आपल्याला बघा VRMS अपॉन XC.
ओके, मग आता VRMS तुम्हाला किती आहे 220 व्होल्ट डिवाइड बाय XC किती आलं तुमचं आता 212. ठीक आहे, जो का तुमचा करंट असेल त्याची व्हॅल्यू असेल बघा 1.037, दॅट इज 1.04 एम्पियर. दिस विल बी द IRMS व्हॅल्यू ऑफ द करंट. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट I0, दॅट इज पीक व्हॅल्यू. मग आता पीक व्हॅल्यू जर का आपल्याला कॅल्क्युलेट करायचं तर पीक व्हॅल्यूसाठी आपल्याकडे फॉर्म्युला असतो बघा I0 इज इक्वल्स टू IRMS इंटू √2. ठीक आहे, IRMS आहे तुमचा 1.04 इंटू √2 इज नथिंग बट 1.41, दॅट इज वी गेट 1.466 एम्पियर विल बी द पीक व्हॅल्यू ऑफ द करंट. ओके स्टुडंट, सिंपल क्वेश्चन आहे, फक्त व्यवस्थित बघा काय काय केलं आपण. सगळ्यात पहिले कॅपॅसिटी रिॲक्टन्स कॅल्क्युलेट केला, तो आला तुमचा 212.2 ओम. देन IRMS, देन मॅक्झिमम करंट दॅट इज I0. देन क्वेश्चन नंबर 15. ओके स्टुडंट, त्यात बघा अजून एक क्वेश्चन तुम्हाला सांगितलं आहे त्यांनी की इफ द फ्रिक्वेन्सी इज डबल. बघा याच्यातच क्वेश्चन तुम्ही कंप्लीट सांगितलं की इफ फ्रिक्वेन्सी इज डबल, समजा आपण फ्रिक्वेन्सी जर का डबल केली, ठीक आहे, म्हणजे 2 टाइम्स केली. इफ फ्रिक्वेन्सी विल बी डबल व्हॉट विल हॅपन टू द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. जर का फ्रिक्वेन्सी डबल केली आपण, बघा त्या इक्वेशन जर का फ्रिक्वेन्सी डबल केली त्याचा अर्थ काय होणार तुमचा जो काय कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे, ठीक आहे. मग कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स तुमचा काय, समजा याला डबल केलं तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स पण काय तुमचा तो किती होणार आहे हाफ होणार आहे. ठीक आहे, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स बिकम हाफ अँड करंट विल बी 2 टाइम्स. ठीक आहे, म्हणजे तुमचा रिॲक्टन्स काय होणार आहे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स विल बी हाफ अँड करंट विल बी डबल. ओके, देन क्वेश्चन नंबर 15. An AC circuit consists of only an inductor of inductance 2 Henry. बघा इंडक्टरची व्हॅल्यू दिलेली आहे 2 हेनरी. इफ द करंट रिप्रेझेंटेड बाय साइन वेव्ह ऑफ एम्प्लिट्यूड 0.25 एम्पियर, I0 is 0.25 एम्पियर and frequency 60 hertz and frequency 60 hertz. Calculate the effective potential difference. Calculate effective potential difference across the inductor. ठीक आहे, इंडक्टरच्या अक्रॉस आपल्याला काय विचारते नाही की पोटेन्शियल किती असणार आहे. पायची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे पाय इज इक्वल्स टू 3.142. ओके, बघा मग आता काय काय तुम्हाला गिवन आहे बघा. एल दिलेला आहे, I0 दिलेला आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. ठीक आहे, मग आपल्याला सगळ्यात पहिले काय करावं लागेल आता कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स काय करावं लागेल, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय करावं लागेल कॅल्क्युलेट करावं लागेल. एक्स इज इक्वल्स नथिंग बट ओमेगा इंटू एल, दॅट इज 2 पाय इंटू एफ इंटू एल, दॅट इज 2 इंटू 3.412 इंटू फ्रिक्वेन्सी 60 हर्ट्स इंटू इंडक्टर इज 2 हेनरी. ओके, मग आता हे सगळं कॅल्क्युलेशन केलं त्या आन्सर आहे तुमचं बघा 754.1 ओम. दिस विल बी द व्हॅल्यू ऑफ रिॲक्टन्स. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला विचारले व्हॉट विल बी द पोटेन्शियल. आता पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की फॉर्म्युला काय लिहित असतो आपण बघा. पोटेन्शियल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं दॅट इज व्ही इक्वल टू जो काय फॉर्म्युला असेल तो असेल तुमचा ओमेगा एल इंटू IRMS इंटू XC. ठीक आहे, म्हणजेच IRMS इंटू XC इज नथिंग बट युअर ओमेगा एल. ठीक आहे, म्हणजे व्ही इक्वल टू काय असेल बघा तुमचा IRMS इंटू ओमेगा एल. आपल्याला विचारलं त्यांनी व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल. ठीक आहे, पोटेन्शियल आता IRMS कसं लिहिणार तुम्ही, IRMS इज नथिंग बट I0 अपॉन √2. ठीक आहे, IRMS ची व्हॅल्यू जर का आपल्याला यायची असेल तर IRMS ची व्हॅल्यू आपण कशी लिहितो बघा. समजा तुम्हाला IRMS लिहायचं असेल तर IRMS काय लिहिणार आपण I0 अपॉन √2 इंटू ओमेगा एलची व्हॅल्यू किती आली तुमची आता 715.1 ओम. I0 किती तुमचा I0 इज नथिंग बट 0.25 अपॉन 1.41 इंटू 754.1, that is answer will be 13133.3 ओम. ठीक आहे, सॉरी वोल्टेज 133.3 वोल्ट, 1.133.3 volt will be the answer for the question number 15.
Okay student, then question number 16 is alternating EMF of E is equals to 220 sin 100 pi t is applied to a circuit containing an inductance of 1 upon pi Henry of inductance L is equals to 1 upon pi Henry. Write an equation for instantaneous current. ठीक आहे, आपल्याला विचारलं I instantaneous ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची फाइंड आउट करायची आहे. अँड व्हॉट विल बी द रीडिंग ऑफ AC गॅल्व्हनोमीटर कनेक्टेड इन द सर्किट. तर आपल्याला करंटची व्हॅल्यू काय करायची कॅल्क्युलेट करायची. ओके, म्हणजे जी काय तुमची पीक व्हॅल्यू असेल ती पीक व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. मग आता बघा इक्वेशन तुम्हाला दिलं आहे E इक्वल टू 220 साइन 100 पाय टी. ठीक आहे, इक्वेशन आपण स्टँडर्ड इक्वेशनवर कम्पेअर केलं आपल्या काय बघा E इक्वल टू E0 इंटू साइन ओमेगा टी. ठीक आहे, म्हणजे इक्वेशन आपल्या काय केली तर बघा ओमेगा किती आहे तुमचा, ओमेगा इज नथिंग बट 100 पाय. ठीक आहे, ओमेगाची व्हॅल्यू किती असणार तुमची 100 पाय. मग आता आपल्याला माहिती आहे का आपला आय इन्स्टंटेनियस जर का लिहायचं असेल तर आय इन्स्टंटेनियस मध्येच काय लिहितो आपण I0 इंटू साइन ओमेगा टी. ठीक आहे, मग का आपल्याला I0 जर का लिहायचं असेल तर I0 ची व्हॅल्यू आपल्याला लिहायची असेल तर I0 साठी आपल्याकडे फॉर्म्युला काय असेल E0 अपॉन XL. ठीक आहे, आता किंवा E0 आपण जनरली काय लिहितो आपण R लिहित असतो इंटू साइन ओमेगा टी. ठीक आहे, मग आता XL काय लिहिलं आपण कारण की सर्किट काय तुमचं इट कन्सिस्ट ऑफ इंडक्टर दॅट इज इंडक्टिव्ह सर्किट आहे. ठीक आहे, मग इंडक्टिव्ह सर्किटसाठी आपल्याला सगळ्यात पहिले काय करावं लागेल वी हॅव टू कॅल्क्युलेट XL. मग XL म्हणजेच काय असतं आपल्याकडे बघा XL इक्वल टू काय लिहितो आपण ओमेगा इंटू L म्हणजेच फॉर्म्युला काय असतं बघा 2 पाय इंटू L ची व्हॅल्यू किती तुमची 1 अपॉन पाय दॅट इज ओमेगा इक्वल टू 1 अपॉन 2 पाय F इंटू 1 अपॉन पाय दॅट इज 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी किती दिली बघा तुम्हाला फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट की आपण डायरेक्टली 100 पाय ची व्हॅल्यू आपण जनरली काय करू शकतो डायरेक्टली सबस्टिट्यूट करू शकतो दॅट इज असं तुमची बघा 100 पाय बिकॉज 2 पाय F इज नथिंग बट 100 पाय इंटू 1 अपॉन पाय 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 गेट कॅन्सल दॅट इज 100 ओहम विल बी द XL. ठीक आहे, XL ची व्हॅल्यू किती आली 100 ओहम. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन सबस्टिट्यूट करूया बघा काय इक्वेशन मिळेल तुम्हाला I इन्स्टंटेनियस इज इक्वल्स टू E0 किती दिला बघा तुम्हाला E0 इज नथिंग बट 220 डिवाइड बाय XL किती आला तुमचा आता 100 इंटू साइन 100 पाय टी मायनस पाय बाय 2. ठीक आहे, आता पाय बाय 2 काय लिहिलं आपण कारण की जे तुमचं इंडक्टिव्ह सर्किट असेल ते इंडक्टिव्ह सर्किटमध्ये आपल्याला माहिती की जो का तुमचा करंट असेल दिस करंट विल बी द लॅग्स बिहाइंड बाय द EMF. ठीक आहे, म्हणजे व्होल्टेजपेक्षा तुमचा करंट किती असतो पाय बाय 2 कसा असतो लॅग्स बिहाइंड असतो. ठीक आहे, त्यामुळे तुमचं जे काही इक्वेशन बघा ते असेल आता I इन्स्टंटेनियस इज इक्वल्स टू 2.2 इंटू साइन 100 पाय टी मायनस पाय बाय 2 दिस विल बी द व्हॅल्यू फॉर इन्स्टंटेनियस करंट. त्याचबरोबर आपल्याला विचारलं त्यांनी व्हॉट विल बी द IRMS. ठीक आहे, तर रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू किती असेल ती लिहिणं आपण I0 अपॉन √2. I0 किती आला बघा तुमचा आता 2.2 डिवाइड बाय √2 म्हणजेच आपण असली ना 2.2 डिवाइड बाय 1.414 दॅट इज आन्सर विल बी 1.55 एम्पियर. दिस विल द व्हॅल्यू ऑफ IRMS व्हॅल्यू दॅट इज रूट मीन स्क्वेअर करंट. Okay student, then last question of the today's lecture, question number 17. A 25 microfarad capacitor, a 25 microfarad capacitor is a inductor of 0.10 Henry and resistor 25 ohm are connected in series and AC source whose EMF is given by E equal to
310 sin 314 t volt. What is the frequency? Question is, what is the frequency? What is reactance? That is XL, XC, impedance that is Z, current IRMS, and what will be the phase angle of the circuit. ठीक आहे, बघा क्वेश्चन दिला आहे तुम्हाला LCR सर्किट. बघा एक LCR सर्किट आहे. This is a LCR circuit which is connected to the AC source. C तुम्हाला दिले, R दिलेला 25 ओहम, इंडक्टर दिलेला तुम्हाला 0.10 हेनरी आणि हा दिला 25 मायक्रो फॅरेड. ठीक आहे, 25 मायक्रो फॅरेडमध्ये 25 इंटू 10⁻⁻6 फॅरेड हा तुम्हाला गिवन आहे. आणि आपला क्वेश्चन विचारला आहे फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची आहे, XL कॅल्क्युलेट करायचं आहे, XC कॅल्क्युलेट करायचं आहे, इम्पेडन्स, IRMS आणि फेज अँगल. ठीक आहे, बघा मग आता सोल्युशन आपलं काय काय असणार. सगळ्यात पहिले आपण कॅल्क्युलेट करणार फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करणं इझी आहे. E इक्वल टू इक्वेशन दिले, E = E0 साइन ओमेगा टी. इक्वेशनवर काय करणार आपण कम्पेअर करणार. ठीक आहे, हे जे इक्वेशन कम्पेअर केलं आपल्याला काय मिळेल बघा. ओमेगा = असेल तो 314 इंटू टी, दॅट इज ओमेगा इज नथिंग बट 2πf = 314. ओके, देअरफॉर फ्रिक्वेन्सी = 314 डिवाइडेड बाय 2π, that is f = 314 divided by 2 into 3.14, that is f = we get that is 100. We get frequency = 50 हर्ट्ज. ठीक आहे, म्हणजे जी काय फ्रिक्वेन्सी असेल ती असेल तुमची 50 हर्ट्ज. ओके, कॅल्क्युलेशन करून घ्या, हा असेल तुमचा 50 हर्ट्ज. त्यानंतर नेक्स्ट विचारलं आहे तुम्हाला व्हॉट विल बी द रिॲक्टन्स. ठीक आहे, मग आता बघा सगळ्यात पहिले रिॲक्टन्स कॅल्क्युलेट करा. रिॲक्टन्स म्हणजे काय तुमचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असतो. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL = असेल तुमचा ओमेगा इंटू L. ओमेगाची व्हॅल्यू तुमची 2π इंटू f इंटू इंडक्टन्स दिला तुम्हाला 0.10 हेनरी, दॅट इज 0.10, 2 इंटू 3.14 इंटू फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज इंटू 0.10. ठीक आहे, हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला आन्सर मिळणार बघा 31.4 ओहम. ठीक आहे, XLची व्हॅल्यू असेल तुमची 31.4. देन नेक्स्ट इज कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, दॅट इज XC = 1/ωc, दॅट इज 1/2π इंटू f इंटू C, 1/2 इंटू 3.14 इंटू फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज इंटू कॅपॅसिटन्स, दॅट इज 25 इंटू 10⁻⁻6. ठीक आहे, तर हे जे काही कॅल्क्युलेशन केलं ते येईल तुमचा आन्सर 127.4 ओहम. ठीक आहे, ती व्हॅल्यू असते तुमची 127.4. देन नेक्स्ट इज कॅल्क्युलेट इम्पेडन्स. बघा आता तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, इम्पेडन्स करायचं आहे. मग आता इम्पेडन्स कॅल्क्युलेट करता असताना जर काही LCR सर्किट असेल तर LCR सर्किटचा जो काही इम्पेडन्स असतो त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे बघा R² + XL - XC ब्रॅकेट्सवर. ठीक आहे, Z = रेजिस्टन्स तुम्हाला दिलेला आहे बघा 25² प्लस XL तुमचा आला आता XL = 31.4, दॅट इज वी गेट 127.4 minus 31.4 bracket square, that is Z = 25² प्लस हा जो का तुमचा XL आला असेल तो असेल तुमचा नियरली 91, that is Z = 25², that is 625. ओके स्टुडंट, बघा हे जे कॅल्क्युलेशन ते येते तुमचं 127.4 मायनस 31 ते येईल तुमचं 96, आणि 96 जो आहे तुमचा त्या स्क्वेअर बघा 9216. ओके, देअरफॉर Z = आफ्टर ॲडिशन वी गेट 9841, दॅट इज इम्पेडन्स Z = 99.2 ओम. दिस विल बी द व्हॅल्यू ऑफ इम्पेडन्स. ओके, बघा इम्पेडन्स आला तुमचा 99.2 ओम. देन नेक्स्ट इज what will be the
पीक व्हॅल्यू. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आता पीक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. पीक व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतो आपण, I0 इज इक्वल्स टू E0 अपॉन Z. ठीक आहे, म्हणजे जो काय आपल्याला करंट जर काय कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण कसं कॅल्क्युलेट करणार, E0 अपॉन Z ह्या व्हॅल्यू काय करतील कॅल्क्युलेट करतील. बघा E0 ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली होती. E0 इज नथिंग बट 310 डिवाइड बाय इम्पेडन्स किती आला तुमचा आता बघा, इम्पेडन्स इज नथिंग बट 99. ओके, हा असेल तुमचा करंट असेल 2.218 एम्पियर. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला क्वेश्चन विचारले व्हॉट विल बी द करंट. ठीक आहे, मग आपल्याला IRMS कॅल्क्युलेट करावं लागेल. IRMS इज इक्वल्स टू असेल तुमचा IRMS इक्वल्स टू I0 अपॉन √2. I0 ची व्हॅल्यू आहे तुमची 2.218 डिवाइड बाय 1.41, दॅट इज वी गेट 1.569 एम्पियर विल बी द रूट मीन स्क्वेअर करंट. देन हिअर ऑल्सो कॅल्क्युलेट फेज अँगल. ठीक आहे, आपल्याला तर फेज अँगल कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे थोडक्यात फाय आपल्याला काय करायचं कॅल्क्युलेट करायचं आहे. मग LCR सर्किटसाठी जो का तुमचा फाय असायचा फॉर्म्युला बघा आपल्याकडे, टॅन फाय इज इक्वल्स टू XL मायनस XC अपॉन R. ठीक आहे, बघा तुमचा XL मायनस XC किती आला तुमचा 96. ठीक आहे, म्हणजे दोघांचं काय सबस्ट्रॅक्शन आहे, हे सबस्ट्रॅक्शन किती तुमचा 96 अपॉन R किती दिलं आहे तुम्हाला 25. ठीक आहे, R की व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, R इज नथिंग बट 25 ओहम. ठीक आहे, याचं जे काय आन्सर येईल ते असेल तुमचं 3.84. ओके, आणि XL मायनस XC म्हणजे हे असेल तुमचा निगेटिव्ह, दॅट इज 5 इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ -3.84. बघा आता हा जो काय अँगल आहे ह्या इंडक्टिव्ह सर्किटमध्ये, जो काय LCR सर्किटमध्ये जो काय कॅपॅसिटर आणि इंडक्टर याच्यामध्ये जो काय ही काय निगेटिव्ह याचा अर्थ काय की जो काय तुमचा अँगल कसा असणार आहे, थोडक्यात तो बिहाइंड असणार. ठीक आहे, म्हणजे आपण असं म्हणू की जो काय अँगल कसा असेल EMF पेक्षा बिहाइंड असणार, म्हणून तो किती आहे तुमचा -3.84, म्हणजेच तो येईल तुमचा नियरली 75 डिग्री 24 मिनिट विच इज लॅग्स बिहाइंड बाय द करंट. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा जो काय तुमचा क्वेश्चन होता हा काय केला आपण पूर्णपणे कंप्लीट केला आहे. ठीक आहे, व्यवस्थित त्याचे नोट्स काढून घ्या आणि त्याला काय अडचण असेल तर मला व्हॉट्सअप करा. ओके, कॅल्क्युलेशन फक्त चेक करून घ्या, कॅल्क्युलेशनचे व्हॅल्यू ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू लिहिलेले आहेत. ठीक आहे, कॅल्क्युलेशन कोणते आन्सर असेल तिथं फक्त करेक्शन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही टेक्स्टबुकचे जे काही क्वेश्चन्स आहे 12 to 17 आपण काय केले डिस्कस केले. ठीक आहे, व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यासाठी आपण काय केलं की बाकीचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहे. थँक्यू स्टुडंट्स.